पुन्हा एकदा गती परिवर्तन अप्रतिमरित्या अगदी बॅटरच्या माइंडसेटशी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कधी वेगवान तर कधी गती परिवर्तन करणारे चेंडू इथे वारंवार हाताळले जात आहेत. 5 षटकांची मॅच आहे आणि पहिल्या षटकामध्ये इथे अतिश कुंभार अप्रतिमरित्या गोलंदाजी करतायत. सातत्याने चांगली कामगिरी करतायत. पुढचा चेंडू इथे देखील अखूट टप्प्याचा चेंडू बॅटवर तो ब्रश फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वतः यष्टीरक्षक इथे चेंडू अडवून फेकी करतील. त्या दरम्यान 2 धाबा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती इन मीन 3 साडेमाडे 3 3 धावा. पहिले षटक सुरू आहे. 3 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 5 षटकांची मॅच आहे. 3 धावा. अतिश कुंभार यांनी प्रभावशाली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. सकाळपासून 3 मॅच ते खेळलेत आणि तिन्ही मॅच मध्ये बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी मिळवलाय. तर दुसऱ्या बाजूने कृष्णा कालेकर यांनी देखील 3 मॅच खेळल्यात आणि त्यांना देखील 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपण हर्षी संघाची धावसंख्या पाहू शकता. विदाउट लॉस 3 धावा अप्रतिमरित्या इथे गोलंदाजी केली आहे अतिश कुंभार यांनी. चांगली गोलंदाजी आणि ती गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा हर्षी संघातील आघाडीच्या दोन्ही बॅटरसाठी एक कडवं आव्हान उभं केलं आणि त्यांना रोखण्याचं काम अतिश कुंभार यांनी केलं आहे. परंतु अतिश कुंभार यांच्याच बरोबरीने आज दिवसभरामध्ये देखील आदित्य या देखील खेळाडूची प्रभावशाली कामगिरी आपण पाहिली आहे. पहिल्या मॅचमध्ये एक चांगली पार्टनरशिप त्यांच्या देखील माध्यमातून करण्यात आली. अतिश आणि आदित्य या जोडीने कमालीची गोलंदाजी आणि फलंदाजीची पार्टनरशिप आज दिवसभरामध्ये केली आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्याच वरती संघनायकाने दिलेली ही जबाबदारी आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. आदित्य इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत तर स्ट्राईकला कृष्णा कालेकर. दुसऱ्या षटकाची होती सुरुवात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खांदून काढलाय. बॉल जाईल डीप लॉंग ऑन सीमारेषा पार. येईल षटकार 6 धाव्यांसाठी. धन्यवाद डीजे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार कृष्णा यांचा क्लास षटकारासाठी. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी शरीरापासून दूरवरचा चेंडू आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलाय. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. साज बाज अर्थाज 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12. कव्हर पॉइंटच्या दिशेने इथे खेळण्याचा प्रयत्न होता आणि डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूने अगदी तो घेतलेला वेग आणि त्याचबरोबर दिशा काहीशी बदलली आणि त्याचमुळे दोन्ही बॅटरची चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 3 धावा पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा हलकासा केलेला बदल आहे. आपण पाहू शकता डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि तिथे मात्र झेल टिपलाय आणि पहिल्या विकेटचं पतन होईल. पहिलाच बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. पहिला बॅटर इथे बाद होत आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. आकाश लेफ्ट हँडेड बॅटरला इथे आमंत्रित केलंय. 12 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. आल्या पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बिग टाइम स्ट्रोक परंतु यश त्यांच्या मागे इथे झेल निसटतोय आणि आकाश यांना इथे जीवदान मिळत आहे. बघा जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने घ्यायचा हे अतिश कुंभार यांच्या बॅटिंगमध्ये आपण गेल्या 3 मॅच मध्ये पाहिलं. आता आकाशला इथे जीवदान मिळत आहे. बघूया आकाश त्या जीवदानाचा फायदा घेतील का. एका बाजूने आपण पाहतोय कृष्णा कालेकर अगदी सुरेखरित्या बॅटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. इथे देखील सरळ बॅटचा वापर आणि बॉल देखील करेल हवाई सफर. बिग हिट, बिग षटकार 6 धाव्यांसाठी.
वा, काय सुरेख अशी फटकेबाजी सुरू आहे कृष्णा कालेकर यांच्या बॅट मधून आणि ती बॅटच्या रडार मध्ये ज्या वेळेस चेंडू येतोय स्वीट साऊंड जे क्षेत्र आहे जे बी शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्यापेक्षा अधिक दूरवरती चेंडू खेळून काढलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार, या षटकामध्ये आलेला हा तिसरा 6 धावेंसाठी. दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर हडशी संघाची धावसंख्या आपण पाहू शकता इथे होतीये ती 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बारा चेंडूमध्ये आतापर्यंत 25 धावा झाल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे. लेफ्ट हँडेड बॅटर इथे आकाश यांना आपण पाहतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा कालेकर इन फॉर्म बॅटर आहेत. परंतु गोलंदाज अतिश कुंभार, या गोलंदाजाच्या देखील नावाची चर्चा. बॅकफुटला गेलेत, कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. सिंगल इथे प्राप्त केली जाते. एका धावेने या धावा झाल्यात. अप्रतिमरित्या फटकेबाजी आपण मागच्या षटकामध्ये कृष्णा कालेकर यांची पाहिली असेल, ज्यांनी आदित्य यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. म्हणजे 4 चेंडू त्या षटकातील खेळण्यासाठी मिळाले आणि त्या 4 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 1 तिहेरी धाव आपण त्यांच्या बॅटमधून येताना पाहिली. 26 धावा इथे आतापर्यंत जोडल्या जातात. एक बॅटर बाद आहे. तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा इथे चेंडूला कट केलाय बॅकफुट पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न इथे पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 28. 28 फॉर लॉस ऑफ 1. 28 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर इथे बाद आहे अतिश कुंभार. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला 3 मॅच मध्ये 3 मॅन ऑफ द मॅच घेणारा अतिश कुंभार, तर दुसऱ्या बाजूला 3 मॅच मध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅच घेतणारे कृष्णा कालेकर. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खुदून तर काढलाय. एक धाव वेगात पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी इन द विकेट. हा, चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात तुम्हाला अशा प्रकारे चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील करावी लागते. जिथे मोठा फटका येणार नाही तिथे मात्र 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये यश देखील मिळतंय. 30 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर इथे बाद आहे अतिश कुंभार. गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा काय फटका इथे सजवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आर पार फरार. षटकार 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 36. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथे चेंडू निर्धाव आहे. या अगोदरची जे फटके आपण कृष्णा कालेकर यांच्या बॅटमधून पाहिले ना, जे सरळ बॅटने स्ट्रेट बॅटेड फटके खेळले, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न मात्र इथे असफल ठरतोय. सरळ बॅटचा वापर जितका करता येईल तितका करणं हे बॅटरचं कर्तव्य आहे. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. एक धाव पूर्ण होते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. सिंगल प्राप्त केली जाईल. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय धावसंख्या होईल ती एका गड्याच्या मोबदल्यात 37 धावा. 18 चेंडूंमध्ये 37. 200च्या स्ट्राईक रेटने इथे धावा बनवल्यात. कृष्णा आणि त्याचबरोबर आकाश जोडी मैदानामध्ये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. काहीसा कानमंत्र, काहीशी चर्चा करण्यासाठी प्रवीण साठे देखील मैदानामध्ये येत आहेत. हे सांगणं देखील फार गरजेचं असतं. सिनियर खेळाडू आहेत. काहीशी दुखापत त्यांच्या हाताला झाली आहे, परंतु संघ ज्यावेळेस चांगल्या पोझिशनवरती असो किंवा संघ खेळण्यासाठी मोठ्या स्पर्धेमध्ये दाखल होतो त्यावेळेस अशा दुखापतींकडे दुर्लक्ष करून खेळाडू मैदानामध्ये येतात. तुम्ही अलीकडच्या जी सिरीज भारत आणि इंग्लंड या स्पर्धेदरम्यान देखील पाहिलं असेल. रिषभ पंत देखील ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेस पायाचं फ्रॅक्चर विसरून ते मैदानामध्ये आले. त्यांनी वैयक्तिक 50 धावा देखील पूर्ण केल्या. त्याचबरोबर आजच्या शेवटच्या कसोटीमध्ये क्रिस वोक्स सारखा इंग्लंडचा एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाज आताचं फ्रॅक्चर असून देखील शेवटच्या काही धावा बनवण्यासाठी ते मैदानामध्ये एक हात बांधून का होईना ते मैदानामध्ये आले होते. म्हणजे ही गरज असते.
संघाची गरज भागवण्यासाठी असे खेळाडू येतात आणि त्यासाठी हा सर्वांचा जीवाभावाचा खेळ ज्याचं नाव क्रिकेट या खेळाला ओळखलं जातं. षटक क्रमांक मैदानामध्ये 4ला सुरुवात होईल. रॉकी राजवत इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ती सिंगल. एका धावेने या षटकाची सुरुवात होते. धावसंख्या होते ती 38 धावा. लेगबाय स्वरूपाची धाव आहे. 38 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. कृष्णा इथे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आहेत, जे 12 चेंडूंमध्ये 33 धावेंवरती नाबाद आहेत. तर दुसऱ्या बाजूला आकाश 2 चेंडूंमध्ये 2 धावा केल्यात. रॉकी गोलंदाजी मार्कवरती. अनुभवाला इथे पाचारण करण्यात आलंय. इथे देखील शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू खेळपट्टीवरतून स्केट होतोय. काहीशी उसळी कमी आहे, त्यामुळे तो पिकअप शॉट इथे खेळता आला नाही आणि चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय. 38 धावा एकाकडेच्या मोबदल्यात. इथे देखील स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्नात आकाश स्वतःची विकेट इथे बहाल करेल आणि दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. आकाश इथे बाद होत आहेत, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी प्रवीण साठे अजून एक अनुभवी बॅटर मैदानामध्ये येत आहेत. हा फटका मात्र सुरेख. लॉंगॉनचं क्षेत्र निवडलं आणि तिथे किरण कुंभार आणि त्या दरम्यान दुसरीचा प्रयत्न. इथे जेमतेम 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगला प्रयत्न होता फटका खेळण्याचा, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण किरण कुंभार यांचं आपण पाहतोय. वयाची 40 उलटल्यानंतर देखील तो जोश काही कमी होत नाहीये आणि होऊनही चालणार नाही. इथे देखील मोठा फटका खेळलाय आणि त्यावरती रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. बॉल जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा पार. येईल षटकार. 6 धावा. सहा धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. 46 धावा झाल्यात. बदलालित्य डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ होतोय. 2 धावा मिळतील. 2 धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 48. 2 बॅटर बाद आहेत. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी इथे कुठल्या गोलंदाजावरती ती जबाबदारी दिली जाईल? स्वाभाविक आहे, सकाळपासून ज्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे त्याच गोलंदाजांना इथे आमंत्रित केलं जाईल का? त्यामध्ये किरण राजवत यांना आपण किरण कुंभार आणि त्याचबरोबर मला वाटतं गोलंदाजांना इथे पाचारण करण्यात आलंय. अजिंक्य आशिष यांना इथे मला वाटतं आमंत्रित करण्यात आलंय, जो आघाडीचा बॅटर आहे. मला वाटतं शेवटच्या अगोदरच्या मॅच मध्ये जी गोलंदाजी केली, चेंडू वळवले, त्यामुळे ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली जाते. अंतिम 6 चेंडू इथे हाताळण्याची संधी दिली जाते. तर स्ट्राईकला आपण पाहतोय प्रवीण साठे तिथे स्ट्राईकला आहेत. तर नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा कालेकर, जे 15 चेंडूंमध्ये 43 धावेंवरती नाबाद आहे. 48 मधल्या 43 धावा या कृष्णा यांच्या बॅटमधून आल्यात. पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एका हाताने का होईना बॅट फिरवली आणि एक धाव, जो रोल आहे तो रोल इथे पाहायला मिळाला आहे. एकाच हाताने बॅट फिरवली गेली वेगवान, परंतु त्या चेंडूवरती मोठा फटका खेळता आला नाही. एक धाव मिळेल. धावसंख्या होते ती 49. 5 चेंडू खेळण्याची संधी कृष्णा यांच्याकडे आहे. बघूया या स्पर्धेतील आजच्या दिवसातील अर्धशतक इथे पूर्ण केलं जाईल का? मोठा फटका, काय फटका इथे खेळलाय आणि बॉल देखील जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार. 6 धावा. धन्यवाद. या 6 धावेनंतर धावसंख्या 50 पार. 55 धावा. 2 बॅटर बाद.
आणि कृष्णा कालेकर 16 चेंडूंमध्ये 49 धावेंवरती आहेत. बघूया अर्धशतक इथे बंद केलं जाईल काय. काय अफलातून वन साइड हिरो प्रमाणे वन साइड बॅटिंग केली आहे कृष्णा यांनी. पुन्हा एकदा मोठा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र बनून राहील प्रेक्षक. बॉल जाईल सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या पलीकडे गेलेला षटकार. 6 धावा. वैयक्तिक 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. कृष्णा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. काय फटकेबाजी इथे कृष्णा यांनी केली आहे. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्या 60 पार. 61 धावा झाल्यात. आशिष यांच्यावरती चढवलेलं हे आक्रमण आहे. इथे मात्र सुरेखरित्या चेंडू हाताळला गेला आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नामध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. 61 धावा झाल्यात. 2 बॅटर इथे आतापर्यंत बाद आहेत. शेवटच्या अंतिम षटकातील शेवटचे 2 चेंडू आहेत जे निर्णायक आहेत. 61 झाल्यात. इथे पुन्हा एकदा बिगिट केलाय. मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय आणि बॉल देखील जाईल लांब 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 खूप लांब. षटकार. 6 धावा. सदुसष्ट धावा. अंतिम चेंडू कृष्णा यांच्यासाठी. पुन्हा एकदा गती परिवर्तन, परंतु इथे हा चेंडू निर्धाव. षटकाची इथे समाप्ती होईल. 67 धावा झाल्यात. विजयासाठी 68 धावांची गरज आहे. पहिला डाव तर इथे संपुष्टात आलाय, परंतु या 67 धावांमधल्या 61 धावा या कृष्णा कालेकर यांच्या बॅटमधून आल्या आहेत. कृष्णा यांची बॅटिंग आवडलीच असेल तर एकदा जोरदार टाळ्या कृष्णा यांच्यासाठी देखील होऊ द्यात. काय बॅटिंग केली आहे अफलातून. 61 धावा. या स्पर्धेतील अर्धशतक जे पाहायला मिळालं कृष्णा यांच्या बॅटमधून. सकाळपासून केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ मिळणारी मॅच आणि कृष्णा यांनी ती कामगिरी करून दाखवली. वन साइडेड बॅटिंग केली आहे. 67 मधल्या 61 धावा या खेळून काढल्यात आणि 19 चेंडू 30 चेंडूंमधले 19 चेंडू हे कृष्णा यांनी खेळून काढले. त्यामधले काही निर्धाव चेंडू देखील आहेत, परंतु जे खेळलेत, जे बॅटवरती आलेत ते आउट ऑफ दी पार्क देखील गेले. तब्बल 6 ते 7 षटकार त्यांच्या बॅटमधून आले आणि त्याचमुळे या धावसंख्येला आकार देखील देण्यात आलाय. चला हडशी संघाला विनंती आहे, कुठलाही वेळ न लावता आपण लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाचा ताबा घ्या. तर न्यू गोल्डन बावधन आपण देखील आघाडीला 2 आघाडीचे बॅटर मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं समालोचन कक्षामध्ये देखील काहीसा बदल होईल आणि सेकंड इनिंगमध्ये आपल्याच मुळशीतील एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्यांना पुन्हा एकदा आपण इथे आमंत्रित करतोय. 68 धावा कशा पद्धतीने केल्या जातील आणि कशा पद्धतीने या धावसंख्येला रोखलं जाईल याचं धावतं समालोचन देखील आपल्याला ऐकणं गरजेचं आहे. चला वेळ खर्च न करता आपण लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात करून घ्या, कारण वेळ आपल्यासाठी वेळ देणार नाहीये. जोपर्यंत सूर्यकिरण आहे तोपर्यंत आपल्याला मॅच खेळता येईल. अंधाराचा व्यत्यय कुठल्याही संघाने इथे दर्शवायचा नाहीये, त्यामुळे आपल्याला पटपट खेळावं लागेल. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये चला लवकर. आणि हडशी संघाला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय.
क्वार्टर फायनलचा सामना आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला न्यू गडलंग क्रिकेट क्लब बावधन त्यांच्या विरोधामध्ये सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी या दोन संघांमध्ये हा सामना दरम्यानचा बॉल आतिशच्या आलेला स्लॉट मध्ये त्यांनी पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. थँक्यू थँक्यू. पहिला चेंडू पहिला वाईट बॉल परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती प्रचंड मोठा हल्ला केलाय. 7 धावा एकूण धाव फलकावरती आहेत. त्यावेळी पात्र फुलटा चेंडू होता. पॅटवरती पाहता तितकाचा चांगला चेंडू आला नाही. ऑन साईडला मात्र हा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न परंतु कोणत्याही प्रकारची धाव जे मैदानाच्या आतमध्ये येत नाही. चेंडू दीड धाव स्वरूपात झाला. 67 धावेचं आव्हान. यावेळेस मात्र पुन्हा बिगिट पुन्हा केलेला प्रचंड मोठा तडाखा आकाशाला गवस निघालत चेंडू पोहोचला आउट ऑफ दी पार्क. बिगिट चेअर षटकार. थँक्यू. 68 धावेंचा टार्गेट. त्यामध्ये आपण पाहतोय प्रवीण साठे सारखा एका मुख्य खेळाडूवरती मुख्य अष्टपैलू खेळाडूवरती मात्र प्रचंड मोठं आक्रमण केलंय. मुख्य गोलंदाजाला मात्र इथे टार्गेट केलं आतिशने. प्रचंड मोठी फटकेबाजी. यावेळेस मात्र जशाच तसं प्रत्युत्तर. तू शेरे तो हम भी सवा शेरे. विकेट आतिश बाद. मोठी विकेट ची आपण येताना पाहिली. 2 षटकार आले होते परंतु प्रवीण साठेच्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न. पहिल्या षटकापासून मात्र जास्तीचे धावा घेण्याचा प्रयत्न होता आतिशचा परंतु त्याच प्रयत्नामध्ये एज आणि त्यानंतर नक्कीच विकेट येताना पाहायला मिळाली. मोठी विकेट. बावधन संघाला मात्र मोठा धक्का बसलाय. त्यानंतर नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होताना पाहायला मिळेल तो तेजस कुमार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने आशिष. ही जोडी आता पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज मात्र आता इथे वैयक्तिक खाता अजून उघडायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 13 धावा स्कोर कार्डमध्ये 4 चेंडू आतापर्यंत प्रवीण साठेचे झाले. त्यामध्ये त्याने 2 षटकार देखील पाहायला मिळाले. व्हाईट बॉल पाहायला मिळाले. एकूण 13 धावा खर्च केल्यात. सभेकडे मात्र फार बदलताना पाहायला मिळाले. 26 चेंडू आणि 55 धावा. हे सभेकडे जे पाहायला मिळाले 13 धावेच्या सरासरी पाहतो धावा विजयासाठी बनवायच्यात. उजव्या शैलीचा फलंदाज बाद झालाय परंतु तो आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो डावखुराक शैलीचा फलंदाज दाखल होताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू तेजस देखील वेगाने बॅट फिरवली परंतु चेंडू बराचसा लांब होता. पाहतोय बॅटवरती चेंडू येऊ शकलेला नाहीये. पहिला चेंडू वरती बीट झालाय तेजस. पहिला चेंडू दीड धाव स्वरूपात त्याच्या खात्यामध्ये. पहिल्या षटकातील अखेरचा शेवटचा चेंडू. त्यावेळेस देखील वेगाने बॅट फिरवली. पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू लाई. पुन्हा एकदा मात्र फलंदाज तिथे मात्र तेजस बीट होईल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा प्रवीणने जरूर खर्च केल्यात परंतु आतिश सारखी एक मोठी विकेट त्याने नक्कीच नेऊन ठेवण्याचा प्रयत्न त्याने केला असताना आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा स्कोर कार्ड वरती. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे बाकी असणार ते 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे असतील त्या 55 धावा. आशिष वरती देखील तर फार मोठी जबाबदारी असेल. साथीदार 5 झालं तर मात्र त्याला आता खिंड लढवणं गरजेचं आहे. त्याला मात्र संघाचा डाव सांभाळणं फार गरजेचं आहे. पाहायचं तो कशा प्रकारे मात्र इथे गोलंदाजाला पाहतो. वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी आकाश साठे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. चला चित्ररक्षण करणारी टीम जास्त वेळ घेऊ नका. पॅडलाईटची अपील चालणार नाही. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती आकाशला दाखवलंय आसमान. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पहिल्या चेंडूवरती आशिष कुंभारच्या बॅटमधून आलेला षटकार. वैयक्तिक पहिला चेंडू फेस करत होता. षटकाराने मात्र स्वागत केलं. षटकाराने संघाचा धावफलक मात्र वेगाने पुढे नेऊन ठेवलंय. धावफलकावरती 19 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आकाश साठे फिरकी गोलंदाजी करण्यामध्ये बाहेर असणारा हा खेळाडू. त्यावेळेस मात्र भन्नाट वेग परंतु दिशेवरती नियंत्रण राहिलं नाही. व्हाईट बॉल. निर्णय अंतिम असणार आहे प्रवीण सर. विरोधी असणारे जास्तीत जास्त करू नका. पंच काय जो काही निर्णय देतील तो निर्णय मान्य करावा लागेल. जर पंचांना शंका असेल तर पंच मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करतील. 20 धावा धावफलकावरती.
यावेळेस पुन्हा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू टीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे आशिषच्या बॅट मधून येतोय लागोपाठचा दुसरा षटकार. आतिश बाद जरूर झालाय, परंतु आशिषने मात्र जो वेगवान पद्धतीने धावा नोंदवायच्यात तो पवित्र मात्र सोडलेला नाहीये. आक्रमक स्ट्रोक जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे भन्नाट वेग होता. प्रवीण साठे देखील चेंडू अडवण्यामध्ये थोडासा मात्र अपयशी ठरतोय. सिंगल घेतले, दुसरा हवेचा प्रयत्न होतोय, परंतु नकार कळवला, थांबवलंय. एका सिंगल वरती समाधान जे मानलं जाईल. भन्नाट वेग पाईच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो, जिथे मिळालेली एक धाव आणि या एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 27. शेवटचे 21 चेंडू बाकी असतील आणि 21 चेंडू मध्ये 41 धावा हे समीकरण ज्या मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार. एका बाजूला आपण पाहतोय न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन, ज्या संघाने मात्र दुप्तीच पार पडेल रबर बॉलची ही स्पर्धा, अर्थात कासरांबोली करंडक या स्पर्धेमध्ये विजयाचा गुलाल उधळला, विजेते पद भूषवलं तो संघ आहे. तो दुसऱ्या बाजूने सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हर्षी या दोन संघांमध्ये क्वार्टर फायनलचा सामना जो आजचा सुरू आहे. हा चेंडू देखील भन्नाट वेग, अचूक टप्पा, अचूक उंची. तेजसचा मात्र बॅटवरती चेंडू होता. तिसरा चेंडू मात्र तेजसनं फेस केला, परंतु तिसऱ्या चेंडूवरती देखील त्याने वैयक्तिक खातं उघडू शकलेलं नाहीये. 3 चेंडू मात्र तो बीट झालाय. 3 चेंडूवरती मात्र आक्रमणाचा प्रयत्न त्याने केला, परंतु अपयश मात्र त्याच्या पदरी पडलाय. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेळला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कृष्ण आला चेंडूच्या खाली, टिपला जाईल सेल, विकेटचं होईल पतन. फलंदाज तेजस बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज मात्र देते तेजस बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर आता जो ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल आदित्य राजावत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5 चेंडू मात्र आकाशने फेकले, त्यामध्ये 13 धावा त्याने देखील खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये प्रवीणे देखील 13 धावा खर्च केल्या होत्या. 27 धावा एकूण ज्या संघाच्या धावफलकावरती आहेत. 2 विकेट आतापर्यंत आल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. त्यामुळे देखील भन्नाट वेग होता. जास्त काय हालचाल करून दिली नाही तिथे आदित्यला. आणि आपण पाहतो हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव होईल. षटकाची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेलेल्या त्या 27 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे असणार बाकी ते 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 41 धावा, अर्थात जवळपास 14 धावेच्या सरासरीने ज्या मात्र विजयाचं समीकरण फलंदाजाला गाठायचं, परंतु तेच समीकरण गाठत असताना पाहायचं आता गोलंदाज कशा प्रकारे मात्र या जोडीला रोखल्या फलंदाजाला रोखतील. अशी चर्चा पाहायला मिळते. कोणता गोलंदाजाचा वापर, संघाचा संघ नायक प्रवीण साठे मध्ये झालेली चर्चा. त्यानंतर मात्र प्रवीण साठे नाव समोर आलं आणि तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन प्रवीण साठे जो पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये प्रवीण साठेवरती आक्रमण झालं जरूर, परंतु आतिश सारखी एक मोठी विकेट त्याने मिळवली, एक मोठा अडथळा त्याने दूर केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये तो गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झाला. समोर आपण पाहतोय आशिष ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये तयार असेल. हा चेंडू देखील सुंदर फटका, बॉटम हँडचा चांगला वापर केलाय आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेट मध्ये येतोय हा सुंदर चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे स्वागत प्रवीणचं केलंय चौकाराने. त्यावेळी स्लोर फुल टॉस होता. बॅटवरती मात्र चांगला चेंडू आलेला आहे. मिडल झाला नाही. एक सिंगल तर घेतली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु आदित्यकडून नकार कळवला जातोय. त्यानंतर माघारीच जाईल आशिष. एक सिंगल जे मात्र त्याच्या खात्यामध्ये नोंदवली जाते. आतापर्यंत मात्र आशिषने 5 चेंडू खेळले, त्यामध्ये 17 धावा बनवल्यात. त्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार आणि आताच्या चेंडूवरती घेतलेले सिंगलच्या एकूण 17 धावेवरती तो नॉन स्ट्राईक गेला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने आदित्य 1 चेंडू खेळलाय, परंतु वैयक्तिक खातं तो उघडू शकला नाही. आता प्रवीण साठेचा पुढचा चेंडू या षटकात खेळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. त्यावेळेस देखील चेंज ऑफ पेस केलंय. 5वा चेंडू. आदित्यला मात्र वेगाची अपेक्षा होती, वेगवान चेंडूची अपेक्षा होती, परंतु चेंडू धीम्या गतीचा चेंडू पडला. दिशा देखील बदलली. वळण घेणारा चेंडू जो पाहायला मिळाला. पाठवरती चेंडू येत नाही. चेंडू आला 1.5 धाव. समीकरण बदलते. 15 चेंडू आणि 36 धावा. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पडला, थोडासा बाहेर गेला, परंतु तिथे जास्तीची दिशा भरकटली आणि आपण पाहतोय मुख्य पंचांनी कळवलंय धावेल. स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती डबल तिर्री, अर्थात 33 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत.
स्ट्रोक खेळून काढला क्षेत्ररक्षक बदनाट वेगाने चेंडू पर्यंत पोस्ट एक सिंगल तर घेतली दुसरा धावेचा प्रयत्न फेकी येते फेकी मात्र पोहोचतात आपल्या घरट्यामध्ये सुखरूपरित्या 2 धावा स्कोर कार्ड वाढेल धावफलकावरती एकूण धावा 35 आहेत बनवल्या शेवटच्या 14 चेंडू मध्ये 33 अजूनही बनवायच्यात आतापर्यंत प्रवीण साठे 8 धावा खर्च केला त्यामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता त्यानंतर सुंदर कमबॅक त्याने केलं यावेळेस पुन्हा धावेगीच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय प्रवीण स्वतः चेंडूच्या पाठमोरी आहे प्रयत्न होता त्याचा झेल टिपण्याचा परंतु थोडासा मात्र प्रयत्न अपुरा पडला त्यानंतर 2 धावा ज्या कंप्लीट केल्या जात आहेत गडबड गोंधळ नक्कीच जे पाहायला मिळेल कारण प्रत्येक संघासाठी ते प्रत्येक धाव महत्वाची आहे एकेरी दुहेरी धाव्यांचं महत्व देखील माहिती आहे दोन्ही संघाने मात्र एकेरी दुहेरी धावेने मात्र कित्येक वेळा पराभूत झाले कित्येक वेळा मोठा विजय मिळवलाय त्यामुळे ते एका धावेचं महत्व दोन्ही संघांना माहिती आहे त्याप्रमाणे मात्र षटकार चौकार फलंदाज खेळतात त्याच प्रकारे एकेरी दुहेरी धाव्यांवरती देखील भर दिली जाते 37 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आतापर्यंत शेवटचे 13 चेंडू 31 षटक क्रमांक 3चा आता या अखेरचा शेवटचा चेंडू जो मात्र मैदानाच्या हातमध्ये बाकी असेल यावेळेस हा चेंडू सुंदररित्या फटका खेळला षटकारचा स्ट्रोक क्षेत्ररक्षक मात्र दुर्वर्धन चेंडू पर्यंत पोहोचतो एक सिंगल घेतली दुसरा धावेचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षक आले प्रयत्न केले आणि त्यानंतर मात्र चेंडूची फेकी झाली तोपर्यंतच्या कालावधीमध्ये शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्यात प्रवीण साठेच्या षटकाचे सांगता होते प्रवीणच्या कोट्यातील वैयक्तिक 2 षटक संपलेत या षटकामध्ये मात्र 12 धावा त्याने खर्च केल्या कोणत्या प्रकारे विकेट मात्र तो घेऊ शकला नाही 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा त्या 39 धावा शेवटच्या आता बाकी असणार आहेत ते 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे असतील त्या 29 धावा 12 चेंडू 29 जवळपास 14.5च्या सरासरीने मात्र इथे धावाच्या विजयासाठी फलंदाजाला बनवायच्यात गोलंदाजीच्या मार्फत आपण पाहतो आता नवीन गोलंदाज नक्कीच वापरला जाईल कारण आतापर्यंत 3 षटकं झाले त्यामध्ये प्रवीण साठेने वैयक्तिक 2 षटकं हाताळलेत अक्काचं 1 षटक आपण पाहिलं आता राहिलेल्या 2 षटकांसाठी 2 गोलंदाजांचा वापर केला जाईल त्यामध्ये आपण पाहतो 4थ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्फत संघाचा संघनायक कृष्णा येतोय कृष्णाच्या खांद्यावरती मात्र जबाबदारी पाहायला मिळेल षटक क्रमांक 4ची 12 चेंडू 29 ही समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आशिष सलामीसाठी आघाडीसाठी बाद झाला 2 सलामीसाठी आघाडीसाठी आला होता त्यामध्ये त्याने 2 षटकार 1 चौकार खेळलाय त्यावेळेस देखील पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न कृष्णाला देखील पहिल्याच बॉलवरती टार्गेट करायचं होतं परंतु पाठीवरती हा चेंडू येऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिला कृष्णाचा चेंडू आला निर्धाव चेंडू डॉट पुन्हा आता कृष्णा तयार त्यावेळेस देखील टप्पा थोडासा मागे वेगाने बॅट फिरवली ऑन साइडला पुन्हा आता टार्गेट करायचं होतं परंतु पुन्हा आता त्याच्या झोतमध्ये चेंडू आलेला नाहीये पुन्हा आता बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आशिष पुन्हा आता बीट झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव कृष्णा मात्र सुंदर गोलंदाजी करतोय सगळ्याचा लीडर यावेळेस देखील अप्रतिम चेंडू अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू तर प्रवीण साठे मात्र चेंडू थोडासा अडवणेवढे अडथळे निर्माण होतात प्रवीणला परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळालं तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये एक मिळणार ते सिंगल आणि एका धावेच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 40 धावा 9 चेंडू बाकी आहेत 28 धाव्यांची गरज कृष्णाचं कौतुक असेल आतापर्यंत 3 चेंडू अप्रतिम त्याने हाताळलेत हा चेंडू स्लोअर स्वरूपाचा होता ओळखला फलंदाजाने रीड केलाय आणि पाठवला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 धावा षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 46 धावा समीकरण बदलतं शेवटच्या 8 चेंडू 22 या षटकातील कृष्णाचे राहिलेले 2 चेंडू दोन्ही संघांसाठी फार महत्वाचे असणार आहेत एका बाजूने आक्रमण हवं आहेत तर दुसऱ्या बाजूने मात्र दीर्घधाव चेंडू एकर दुहेरी हवा आहेत कृष्णा तयार त्यावेळेस चेंडू सोडून दिलाय ओळखलं हा चेंडू मात्र आपल्या कक्षेपासून बराचसा लांब आहे नित्य पात्र सोडून दिलेला चेंडू पंचायत देखील कळवला व्हाईट बॉल अतिरिक्त अवंतर धाव राईट राऊंड द विकेट आणि हा चेंडू डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे पोहोचेल आदित्यच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार या षटकाराच्या मदतीने बावधन संघाच्या धावफलकाचं टाळ्याच्या कडकड स्वागत करूया सांघिक अर्धशतक संघाचा साजरा होईल 53 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आतिशची विकेट आली आतिश मात्र बाद झाला पहिल्या षटकामध्ये
परंतु आशिषने सांगितलं, आदित्यने देखील चांगली साथ दिली आणि संघाला नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करून देतात. शेवटचे 7 चेंडू 15 धावा. हा चेंडू सोडून दिलाय, पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा दिशा भरकटणारा चेंडू, व्हाईट बॉल. कृष्णाला मात्र हे करून चालणार नाही. अतिरिक्त अवंत धावा मात्र आता संघाला न परवडणार आहेत, कारण इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे. शेवटचे 7 चेंडू 14 धावा, निर्णायक चेंडू, महत्वाचा चेंडू निश्चित स्वरूपामध्ये जो कृष्णाचा या षटकातील अखेरचा पाहायला मिळेल. यावेळेस देखील अक्रॉस द बॅट, आडव्या बॅटने नागेशला टाटा बाय बाय करा. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे, लागोपाठचा लगातारचा येतोय तिसरा षटकार. बारा चेंडू 29चा सामना तर येऊन पोहोचलाय. 6 चेंडू 8 धावा, 8 धावा आणि 6 चेंडू. शेवटचा अंतिम षटक. संघाचा संघनायक कृष्णा बराचसा मागला ठरला. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेळले आदित्य राजावतने आणि सामन्यामध्ये नक्कीच आपल्या संघाचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू 8 धावा. विरुद्धच्या मार्कवरती पाहतोय विश्वास दाखवलाय तो राहुल खोंडगेवरती. पाहायचं राहुल खोंडगे कशा प्रकारे मात्र इथे विश्वास सार्थ करेल. हाल बांधून चालणार नाही, लढावा लागेल राहुलला, मनगटाचा जोर लावावा लागेल. संघाने पाहिलेलं स्वप्न साकार करायचं असेल तर लढा देणं गरजेचं आहे. 6 चेंडू मध्ये 8 धावा, तर राहुलला विकेट नक्कीच घ्यावे लागतील. निर्धाव चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये टाकावे लागतील. फलंदाजाला जखडून ठेवणं हे आता फार गरजेचं असणार आहे. शेवटचे 6 चेंडू 8 धावा. अतिशय महत्वाचा सामना. जो संघ सामना जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल होईल, परंतु पराभूत होणाऱ्या संघाची स्वप्न इथेच बोलली जाणार. स्पर्धेतील प्रवास संपेल. क्वार्टर फायनलचा सामना आजच्या दिवसातील सर्वाधिक महत्वाची लढत जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूने सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी, तर त्यांच्या विरोधामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. या दोन संघांमध्ये हा बिग बॅटल जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू 8 धावा. गोलंदाज तयार राहुल. पहिला चेंडू फेस करण्यासाठी आशिष. पहिला चेंडू अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. बॅटच्या संपर्कात चेंडू आलेला नाहीये. तिथे पाहायचंय तिसऱ्या पंचांची मागणी मात्र पंचांनी केली. ज्यावेळेस मात्र गोलंदाजाने चेंडू हाताळला त्यावेळेस मात्र नक्कीच पंचांच्या अगदी समोर आला असेल गोलंदाज. त्यामुळे पाहतो तिसऱ्या पंचांचा वापर इथे केला जातोय. हा चेंडू वाईड आहे की नाही तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. फेअर डिलिव्हरी. चेंडू डॉट. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. सामना अजून संपलेला नाही यात सांगतोय राहुल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. समीकरणामध्ये 5 चेंडू 8. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न सोडून चालणार नाही, लढावा लागेल. राहुल तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पुन्हा आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला. नागेश येतो चेंडू पर्यंत. एका टप्प्यावरती फील्ड केला जाईल. चेंडू सिंगल घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे होत नाहीये. कडबड गोंधळ कलेक्शन मध्ये, परंतु जास्त काही तिथे नुकसान होणार नाही. केवळ एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय तिथे स्कोर कार्ड वाढलं जाईल. धपलक पुढे जाते. धपलकावरती 61 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. आदित्य राजावत या पूर्वीच्या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये 3 षटकार खेळले त्या खेळाडूने. 8 चेंडू मध्ये 24 बनवलेले आहेत. त्यावेळेस देखील अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे नागेश तिथे. चेंडू अडवण्यासाठी धावपळ करतोय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. फेकी येते स्ट्राईक एंडच्या दिशेने, परंतु तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटच्या वाक्यात आता 3 चेंडू 5 धाव्यांची गरज. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. दोन्ही संघ लढतायत. दोन्ही संघ प्रयत्न करतायत. कोणत्याच संघाला मात्र इथे आपण पाहिलेलं स्वप्न बुडून द्यायचं नाहीये. लढतायत. दोन्ही संघांचे प्रयत्न पाहायचं कोणत्या संघाचा प्रयत्न इथे यशस्वी ठरेल आणि कोणता संघ मात्र आजच्या दिवसामध्ये बाजी मारत बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. 63 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. आदित्य राजावत आणि आशिष कुंभार ही जोडी मात्र आतापर्यंत खिंड लढवताना पाहायला मिळाली, परंतु या जोडीला रोखण्याचं काम करतो राहुल. पुन्हा तर तयार. यावेळेस मात्र गुडघा टेक स्ट्रोक खेळला, परंतु उंची मिळाली. लांबी कमी. क्षेत्ररक्षक दूरवरतून येतो चेंडूच्या खाली आणि तिथे टिपला जाईल. बिग विकेट गॉल. मोकाच्या क्षणी मात्र फलंदाज माघारी जाईल. धक्का बसेल. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद.
मुख्याच्या क्षणी विकेट जी येताना पाहायला मिळेल. गोलंदाजाचं मात्र कौतुक असेल. 6 चेंडूमध्ये 8 धावा रोखायच्या असताना 4 चेंडूवर राहुलने टाकलेत, त्यामध्ये खर्च केल्यात तर केवळ 3 धावा. आता शेवटचे बाकी आहेत ते 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो रॉकी राजावत. दीर्घ अनुभव या खेळाडूकडे. कित्येक वेळा अशा क्षणी मात्र संघाला विजय मिळवून देणारा हा खेळाडू. पाहायचंय कशा प्रकारे मात्र इथे आता कामगिरी करेल. शेवटचे 2 चेंडू 5. राहुल तयार. यावेळेस पहिल्याच बॉल वरती अनुभव दाखवला आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सामना जिंकलाय न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघाने. बाजी मारली, आजचा दिवस गाजवला आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. जे 2 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाले त्या दोन्ही संघांसाठी सूचना आहे. मुळशी तालुक्यातील कोणतेही खेळाडू तुम्ही आपल्या संघामध्ये, ऑल इंडिया मधले कोणतेही खेळाडू तुम्ही आपल्या संघामध्ये समाविष्ट करू शकता आणि ते खेळाडू घेऊन तुम्ही यानंतरचे सामने खेळू शकता, सेमीफायनलचे सामने खेळू शकता. याची नोंद दोन्ही संघांना असू द्या. आता झालेल्या क्वार्टर फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहे. आणि या सामन्यामध्ये महत्वाची भूमिका ज्या खेळाडूने पार पाडली, मुख्य तुफान फटकेबाजी केली, आदित्य राजावर ठरलाय या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच.